चाफ्याची झाडा घराजवळ भजन रोज. मी तर जाम खुश होणार असा. हळूहळू मी नेहमी इथं जाऊन पडत असतं मागच्या दगड पण एवढा मोठा आहे ना तिथे. दगड आणि झाली पिकलेत का लिंबू? मग काटन त्याला टोचतात ते तोडायला प्रॉब्लेम होतो. एवढा नाही जियान मी पण ताकदवर कुठल्या पुरात तुझा म्हणजे का वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता सगळी तर झोपल्या ना अजून ना, मी एकटीच लवकर उठल्या ना. एकदम सुंदर सकाळ मला बघायला भेटले. सकाळ सकाळ असं बघून मला जाम भारी वाटतं. आज आम्हाला समोर तो डोंगर दिसतो, तिकडे जायचा माथेरानला, पण अजून कोणी उठला नाही. सगळी लवकर उठणार होती पण कोणच उठला नाही. मी एकटीच उठून बाहेर फिरतं. आवरी सुंदर सकाळ असेल तर कोणाला ना आवडणार. मी असं मस्त चुली व बाहेर पाणी तापत ठेवले, पण या अजून कोणी उठलं नाही. बाहेर अशी मस्त एकदम डेंजर थंडी पडले. सगळा फॉग असा झाडांच्या पानं पण ओली ओली झाल्या. जरा वेळ वरती फिरलो, एकदम मस्त पक्ष्यांचा आवाज बिवाज येतो. पुरी थंडी आहे ना, असं आगी समोर जरा हात ठेवलं ना तर बरं वाटतं जाम. शेकोटी करायला बसल्या. ऐसा मत करो दीदी. मी तर ब्लरच येते. सिनेमॅटिक आहे ना म्हणून. फजी ब्लॉग मध्ये ये. फज कम. ती नाही, उसको नाही फुटेज देना है. हे बघ आली. नको पप्पी नको घेऊ. अजून तर माझी एकटीचीच आंघोळ झाली. याच्याने वाटत नसेल मी आंघोळ केले. फ्रेश तर मी दिसते. केले आंघोळ. थोडे आता खालते फिरता, काहीतरी फुलाविला करता. लिंबू तोडून आण, लिंबू सरबत बनवून पिऊ. हो दुपारी गरमी होईल ना. हो जाम. अरे हो, दुपारी गरम होतं. आता धुका पडल्या, थंडी आता गेला धुका. पण चुली समोर इथं बसल्यावर म्हणून तर काही वाटत नाही, पण जाम डेंजरस आहे ना. वाफ निघतं तोंडाच्या. उठत नाहीयेत थंडी वाजते म्हणून. मी उठलो नसतो तर अजून कोणाच उठला नसता. मीच एकटी पहिले उठलो. सगळी उठल्या ना अशीच पडून, कोणाचा अंगावल्या चादर काढून कोण उठत नाही. एकदम क्या बोलतो संस्कारी बाई. लवकर उठून पाणी तापून देते सगळ्यांना. काय करू, जर मी आता इथे पाणी नाही तापवलं तर कोणच आंघोळ नाही करणार. एकटीच जिला चूल पेटवता येते, बाकी कोणालाच चूल पेटवता येत नाही. गिझर सध्या बंद म्हणून प्रॉब्लेम झाले. मी जरा तोपर्यंत फुलं वगैरे काढून नेतो देवपूजा करायला. आपल्या इथं असं असतं तर कवरा भारी वाटला असता. मस्त रोज रोज फ्रेश फ्रेश सुंदर सुंदर फुला काढायची. अशी सकाळ रोज पाहिजे मला. इकडे तर किती फुलं आल्यान. वाव. या फुलांना ना कृष्ण कमल बोलतात. आणि ब्लू कलर मध्ये पण असतं, रेड वाला किती सुंदर दिसतं. चला आता तिकडे चाफ्याची झाडं आणि तिकडे जातो जरा. एकदम सुगंध सुटले चाफ्याचा. इथं ना जाम फुलले चाफा. चाफा तोडायला जाम मजा येतं. आमची मृगाक्षी पण उठली.
झाडा घराजवळ भजन रोज. मी तर जाम खुश होणार आहे सा. हळूहळू मी नेहमी इथं जाऊन पडत असतं मागच्या लावून. दगड पण एवढा मोठा आहे ना तिथे. दगडा आणि झाली. सनलाइट पण एकदम मस्त पडतीये. चाफा म्हणजे सगळ्यांचंच प्रेम ना. सगळ्यांनाच जाम आवडतं सोनचाफा. हो ना, मी असं कोणी म्हणजे खूप कमी लोक आहेत ज्यांना सोनचाफा नाही आवडत. ज्याला सोनचाफा नाही आवडत ते आम्हाला नाही आवडत. पण मी असं वाचलंय की ज्यांना सोनचाफा आवडतो त्यांना एकांत आवडतो, पण आपण तर तसे नाहीयेत. यार आता पण तोंडात ना वाफा निघतात बोलतोय तर. हे बघ जाम मस्त मुगा. सगळी सोनचाफ्याची झाडं अजून फुलं अजून पण वरती. पण आपल्याला तेवढी गरज नाहीये फुलांची, आपल्याला फक्त देवारात व्हायचे. लिंबू तोडायचे आहेत का? हो 2च आहेत आपल्याकडे फ्रीज मध्ये, तोडून घेऊयात असेल तर. शेरा चल. पिकलेले आहेत ना याच्यात, पानं तर नाही आहेत पण लिंब आहेत त्याला. पानं गळून पडलेत सगळी खाली. मुगा पकड. पिकलेत का लिंबू? मग काटन त्याला टोचतात ते तोडायला प्रॉब्लेम होतो. एवढा नाही पिकला, एकदम येल्लो झाला असेल तोच तोड. येल्लोवाला आहे ना. बाबा हा तो मध्ये, येल्लोच आहे. तो मध्ये बघ एक. ओ नो जाम काटन याला. लिंबाच्या झाडाला काटे असतातच. हा बघ इथे पण एक तोडायला छोटासा problem येल्लो होतो. झालाय. तो पण एवढा आतमध्ये लपून बसले. एकतर पानं आणि लिंबू दोन्ही सेम दिसतात, कळतच नाही काय लगेच निघला तो पिकले पण हे बघ हे बघ एकदम छोटूसा. त्या साईडला येल्लो झालं. येल्लो झालं असेल तरच त्यातनं रस निघतो. ओ नो 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 नो. काटे लागतील. काटे लागतील ना, कपडे पण मागतील. तुला एवढा कॉन्फिडन्स आहे की तू माथेरानला जायला व्हाईट जीन्स घालून आले. मग काय? माझी मम्मी मला बोली व्हाईट जीन्स घेऊन गेलीस ना तुझी तुला धुवायला लागेल हाताने. त्याचं पण मी- तिथे लाल माती आहे ना, तर मागतात कपडे. बस आवरा. बस झाले. चला. पावभाजी बरोबर लागतील ना आपल्याला लिंबू, तेव्हा आपण उद्या तोडू. उद्या बनवायची आहे. थोडीशी फुलं. अरे स्काय बघ कसला भारी दिसतोय. ते कुठलं झाड आहे ते बघ ना, काहीतरी फ्रूट सगळं. अंजीर अंजीर आहे. अंजीर. अंजीरचे झाडं लावलेत पण ते सापडत नाहीयेत. रामफळ. हे पडशील. सीताफळ आहेत ते. सीताफळ नाही ग, रामफळ असतील मग. रामफळ बोलतात तसं आहे काहीतरी ते. रामफळच असेल. कमेंट करून सांगा काय, आम्हाला तर नाही कळत आहे. सीताफळ येतं. असं नसतात ना बिल्लू सीताफळ. कलरचा असतो. पानं बिनं बघा, फळं पण बघा. एवढं इन्फॉर्मेशन मला पण माहिती नव्हतं. चाफ्याला असे फ्रुट्स येतात, मग ते तोडून टाकायला लागतात, ते प्रोटीन घेतात. ते जास्त प्रोटीन येतात, म्हणजे फुलं जरा मग कमी येतात. ते अजून तोडलं नाही. खूप आलेत पूर्ण सगळीकडे. टोपली मस्त सुंदर फुलांमध्ये भरली. आता देवपूजा करून घेतो. आता जरा सकाळ फ्रेश झाले. तुम्हाला अजून फ्रेश व्हायचा. एकूण ती एक मुलगी जिने आंघोळ केली. चानूने केले, आता केले तिने. तो रेडवाला फुल गणपतीला वा. मला ना मेन फुलं काढून ना देवाऱ्यात हाणून लावायला जाम मसाला भारी वाटला. त्याची फ्रेश फुलं भेटली. मी माझ्या घरी हाणून ठेवतो फ्रीज मध्ये, फुल मार्केट मध्ये. झाली देवपूजा पण. मला पाणी तापवून देता. तिला फक्त सगळ्यात चुलीमधली म्हणजे लाकडं ढकलायची होती. तिला असं नाही सगळं चुलीमधली लाकडं ढकला. तिला म्हणलं लाकडं ढकला, तिने ही साईडला सरकलीमध्ये ढकलली. तू पाणी तापवून देता आम्हाला. मग
आज चानूची वेळ आहे चाय बनवायची. तुम्ही ब्लॉग का चालू केला? सकाळचा करता होत्या. 9:30 वाजल्यात. अजून तो कोणत्याच आंघोळल्या झाल्या नाही. मला वाटतं 2-3 जणांनी आंघोळ केली असेल. चालू हळूहळू क माहीत कवा माथेरानला जातील ना कवा उतरतील. वापस इथंच यायचं संध्याकाळी. मग उद्या आम्ही घरी वगैरे जाऊ. आता चाय बनलेत. आता पहिले चाय पितो. आम्हाला सगळ्यांना आवरात चहा लागते. जाम चाय पितो आम्ही सगळे. थंडी तर अजून कमी होत नाही. 9:30 वाजल्या तरी जाम डेंजर थंडी लागतं. त्याने आंघोळ केल्यासारखी मी वाटतच नाही. यावेळी घेतले बनवत क बनवले फ्रेंच टोस्ट बोलता त्याला. फ्रेंच टोस्ट. यावेळी दुधाचा घालत इस्तेमाल केला. अरे दूध टाकतात फ्रेंच टोस्ट मध्ये. तू काय मला बोलतेय? अजून तर आम्ही इथं जाऊ. पण आम्ही ठरवले किती पण वेळ झाला तरी माथेरानला जायचा नाही. काहीतरी करूच जाऊन दे तशी शॉपिंग. नाही बघितलं तरी चालेल पण आम्ही जाणार. पण आम्ही माथेरानला तर जाऊन येऊ. आम्ही गोरा बघून येऊ. घोडा आणि माकडा बघून येणार आहोत. हेअरस्टाईल बांधणं चालू आहे. सगळ्यांना सेम हेअरस्टाईल हवी आहे. हिचं केस हिचं पण हेअरस्टाईल बांधायचं आहे. ही तर पार्लरवालीच आहे. इसकी शक्ती व गलत इस्तेमाल होत आहे हरभर. ती एक हेअरस्टाईल तू परफेक्टली करते ना म्हणून. ही आमची ना नेहमीची हेअरस्टाईल आहे. आम्ही जिथे पण जातो फिरायला आम्ही तिघी, यांचं नाही माहिती पण आम्ही तिघी, मी चानू पण आम्ही सेम हेअरस्टाईल करतो. आता मुगा आता एकमेकाचा मेकअप सुरू आहे. हिला लावतं ती तिला लावतं. हिच्या स्वतः मेकअप चालू आहे. ममता ताईनी मस्त सगळ्यांवाल्या थोडा थोडा करून घेतले. जाम पार्लरवाल्या ठेवलेल्या म्हणून ती लवकर रेडी झाली. आरशा चुमरी भरलेली. माझा बाकी आहे. माझा चालू अर्धवट झालंय. थोडासा करायचा बाकी आहे मेकअप. कवरा मेकअप लावू. माथेरानमध्ये तशी पण धुलच खायची आहे वरती जाऊन. एवढा मेकअप करून काय आता किती 1 वाजल्यांना. आता सगळी निघल्यान रेडी होत जाम टाइमपास झाला. पण जाऊन दे. काही एन्जॉयच करायला आल्यावर नुसत्या घाई करून पण काही उपयोग नाही आहे. जाऊ काहीतरी फिरू. आपल्याला कुठे जायचं जवळच जायचं ना. अजून जाम चालायचा नाही. इकडून पडायला लागल्या. पण इथं हच तसा मी पण बरेच वेळेला पडता वाचलं. ऊन पडलंय डेंजर. इथून सध्या तर आता ऑटो नाही. आम्हाला चालत बरंच बाहेर जायला लागेल. नाही इथपासून पडायची सुरुवात झाली यांची. अजून माथेरानला पण बराच चालायचा. मॅटर पण चालू आहे. याच्या ओरडतो तो त्याच्या ओरडतो. खाली बघून चालून परत आपटायची. बघून चालू होते. जाम मोठा साप दिसले ना. मी त्याला बघायला मी बघत होती त्याला शांतीने. मला बघून पण नाही. पण गेला कुठं? जाम मस्त मोठा होता. आता तो दिसायचा पण नाही. त्याला घाबरवलं उलट्या सापाला. साप काय भुकत नाही. दगडामध्ये लपला असेल तो. साप कितने पसंद है इसलिए तो मैं देख रही थी. गेला डायरेक्ट. आता गेला असेल दगडांच्या खाली. एवढ्या जोरात आवरे हिंमत साप बघायला. मला जाम आवडतात साप. साप बघायचं होतं यार. आवरे गोंगाट मध्ये कसा तो दिसत. पोचलो वरती. चालत निघल्यावर पुढे जाऊन कसा जायचा मला तर नाही माहिती. आय थिंक रिक्षाने वगैरे. पण गर्दी असते रिक्षाला सुद्धा. चालत निघल्या हळूहळू. एकटीच चालत पुढे गेलं ना. यावी तर थांबले कैरी ना ते पेरू बिरू खायला. मी ना रिक्षासाठी लाईन मध्ये उभी पण लाईन जरा पण हालत नाही. कवापासून जाऊन दे येईल तेव्हा येईल. कारण घोड्यावर ते नाही बसायचं आम्हाला. तनिषा सब दे. आता ना 2:15 वाजले पण अजून आम्ही लाईन मध्येच उभी. येताना मला वाटतं चालतच यायला लागेल. आता कसा तरी येणार आमचा नंबर 3:30 वाजता. आता जायचं कवा फिरायचं कवा पण किती पण टाइम होऊन द्या. आम्हाला जो एन्जॉय करायचा तो आम्ही करू. कैसे लोक आहे. मला निघलो आता रिक्षामध्ये. हवा एकदम थंडी आता. रात्री तर अजून थंडी पडत.
आपल्यावर रात्र होणार नाही असं वाटतं, पण आमचं काही सांगू शकत नाही. आम्ही किती पण वेळ थांबू शकतो. जसा टर्न येतो नाही आम्हाला चेमकतो, एक साईडला चालू एक साईडला पुन्हा. काय प्रश्न एक तर बियावर नाजूक नाजूक माझी हाटी तुटली तर माहित नव्हतं आधी, नाही तिला साईडला बसवली असते. आता परत येईल इकडे. अरे ही साईडला बसवली मुलाला टेकलीस ती बाहेर. आमची शॉपिंग पण चालू झाले. मस्त सुंदर सुंदर पर्सन एकदम. ट्रेन आले माथेरानची. टॉय ट्रेन बोलताना हिला टॉय ट्रेन बोलताना मी नाही याच्यामध्ये बसले, पण मी लहान असताना आलेलो इथं तेव्हा बसलेलो. माकड जाम त्रास दिले, माकडावी घाबरवताना गावा बसून. मी आता फिरतो. आमची अर्धी माणसं हरवल्या, जी मागं होती ती पुढे गेल्या, आम्ही मागं राहिलो. त्यांनाच शोधत फिरतो. ती माणसा किती दुःखी आहे. वस्तू ना एकदम सुंदर सुंदर आहे सगळ्या. काम करतो नाजूक आहे ना. आता बसल्या पहिले काहीतरी खातो, कारण भूक लागले, नंतर शॉपिंग करू. त्याचा मग फिरायचंच आहे ना. ते मोमोज खालतं, आता फ्राईज खातो. चेरी चेरी मला बोलायचं होता पेरी पेरी चीज फ्राईज, पण मी बोललो चेरी चेरी फ्राईज. जास्त लोड नाही घेते, एकदम शॉर्टकट. मी मागवले फ्रँकी. सगळी खायला बी लागल्या, सगळ्यांनाच भूक लागले. तनिशाने घेतले गोल्या झाडाला फुग्यांवर. हा ना, किती एक तरी उरवले ग. एक उडवलंय, तिसरा चालू आहे. पहिला लगभग चान्स था क्या? गलती से लग गया. 6 मध्ये 6 मिस केलं काय प्राइस आहे का? 6 मध्ये 6 मिस केलं काहीतरी प्राइस असेल. हा 2 और एक बार खेलून. तीन फोडले, 3 मिस केले. क भेटला तुला फर्क. शॉपिंग आमची चालूच आहे कवापासून. आता थंडी पण जाम वाजायला लागली. इथं जरा वेळाने कालच बनवून उतरायचा खाली. आता चालत जातील का कशी जातील माहित नाही, पण बहिणींचा फोटोशूट चालू आहे. जी एक पोज मध्ये फोटो काढेल तेच पोज मध्ये सगळ्या फोटो काढतात. फोटोशूट चालू इथं. इजा अजून फोटोज नाही काढला, वैतागले. ती मला मध्ये माझं शॉपिंग करताना व्हिडिओ काढ. घोड्यांचा मस्त एकदम टप टप आवाज येतो. जियान बडा ताकतवर. एवढ्या बेसुऱ्या आवाजात नाही लागणार मला वाटतं कॉपीराइट. लोक आपल्याला बघतात. क करायचं तर बोलतो माझी शॉपिंग करताना व्हिडिओ कर. मी काहीच व्हिडिओ नाही करला. क माझा काही लगीन झाल्यापासून व्हिडिओ आणि फोटो मध्ये मला जरा कमी इंटरेस्ट. तुला तिच्या संसारात इंटरेस्ट आहे, मला नाही आला ना. मग मला 2-2 दिवसांनी रील टाकते. नाही ते आधी छान, पण जेव्हा नवीन लग्न झालता ना तेव्हा मी काढायचो, पण आता काही मला तसं तवली नाही याद झाली. आता मी माथेरानला आलो, मी किती फोटो काढायला पाहिजे होतं. मी 1-2च फोटो करले, नाही तर 100-150 तरी फोटो असतो माझं. अजून घरा जाऊन आम्हाला सुकट पण बनवायची. मग क बनवायचा चिकन खायचं आपण ना, मग सुकट का खायची? ती घरी घेऊन जायची सगळ्यांनी थोडी थोडी. चिकन पुरला पाहिजे सगळ्यांना. मग बनवायला लागेल तुम्हालाच, कारण ही जाम टेस्टी बनवतं म्हणून आम्ही तिला बनवायला नाही सांगत. मला फक्त पिझ्झा पास्ता वगैरे तिथपर्यंतच ठीक आहे. सुकट नाही बनवत. बापरे, चल तुला शिकवतो. शिकव आज, मला शिकव आज. बघू दीदी शिकवते मला. सगळ्यात जास्त ये बाईंनी शॉपिंग केले. अर्धी शॉपिंग मागे ठेवलंय. माथेरानला येऊन नाईट ड्रेस घेतले. गोंगाट चालू आहे रिक्षासाठी, कारण भरपूर लाईन आहे ना. बरीच लोकांना जायची घाई आहे. आम्ही लाईन मध्ये उभी आहो कधीपासून. कवा नंबर येईल का माहिती. पर्स घेतलेली ती
मुगा आमची रागवून बसले. तिच्या पप्पाने तिला गुगल पे 400 रुपये पाठवलेलं आणि ते तिला लगेच पोषण होतं. तर दिल्या तरी नाराज आहे कारण आम्ही तिला हसलो. मुगा निघलो चालत चालत. जाम वेळ आम्ही लाईन मध्ये राहिलो पण आम्हाला वाटत नाही अजून नंबर लागेल ना. जास्त रिक्षा पण दिसत नाही. ते येतात ना जातात डायरेक्ट परत रिटर्न पण येत नाही. मग घराचा आवरावेल थांबून राहिली. चला कालो खालत जाऊ चालत चालत. आता मनसाची शॉपिंग बघा. दाखव मनसा. ये मैंने भी लिया ऐसा. ते बघ ना तिथे बाजूलाच तुला नाही पण लोकांना दिसेल ना. हे सानूसाठी घेतलंय. आपल्या दुसऱ्या चपला काय आणलं त्या तिथंच क्यूट. ये घ्यायला मी सोबत होतो इथे. आणि एक शॉपिंग तर घालून बसले ती. एक पर्स अजून एक पर्स. 2 कपडे घेतले तिने. आपली चप्पल दाखव जानू. मिनी पण असं 3-4 मिनी घेतल्या. अजून एक काहीतरी घेतली. मिनी 4 घेतल्या. मेंढक तो हिने का घेतला असेल. तो चष्मा ठेवण्यासाठी. तुला चष्म्यावाल्या लोकांना माहिती त्याची किंमत. पण लागते ती चप्पल. घालून दाखव. आता नाही लागत आहे पण नंतर पण मस्त दिसतं एकदम. मग कांची बी साडी हो मॅच होती. माथेरान उचलून आणले अख्खा. मी ही वाली पर्स घेतली. अजून ये वाला मैंने मेरे पति के लिए लिया है. आणि ये मॅग्नेट आता ते याच्यामध्ये पॅक केले ना जसं मनसाचं सेम. आऊल हे कुठं लावायचं माहिती ना. मला आवडला म्हणून मी घेतला. एकदम सुंदर. हे तर जाम आवडलं मला. ही सगळ्यात खतरनाक गोष्ट आणले का तर बाचीला खेळण्यासाठी. ए पण याचं अरे साप आहे तो. सॉरी जीभ आहे त्याची. अब जाके हिम्मत आया. दोस्तों मैंने सांप साप बघून पळाले. समोरच होता ना. तिथे एक तर माती होती अख्खी. फार्म हाऊस वरचा 3रा दिवस. काल ना आम्हाला जाम उशीर पण झाला घरी यायला. उठले सगळे आता चहा पिता ना. आज आमचं जेवण बनवण्याचा प्लॅन नाही. आम्ही पाणीपुरी पावभाजी असंच काही पण करू ना. संध्याकाळी मग जायचं घरा. सगळे मस्त बसले चाय पियाला. पाणी पित ती नाही चाय पित. ताईने घेतल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तलाला. आम्ही अशा आणल्या ना रेडीमेड कारण त्या फुटल्या असत्या ट्रेनमध्ये. अजून मंचुरियन पण बनवायचे ना आम्हाला. पावभाजी पण बनवायची. ताईला कालपासून मंचुरियन खायचं होतं. तिने आता बनवायलाच घेतल्या. का ग चांगलं ना. राम असं पण मस्त लागतं. ती आमच्या मागे लागलेली कोबी कापा कोबी कापा. तिला काल कोणी मंचुरियन नाही दिला. आज तिनेच बनवायला घेतलं. आजचा 3रा दिवस. ते 3ऱ्या दिवसात मला आधी बाई काम करताना दिसतं. ती पण झाडू मारताना. पुरी संपली ना. संपली ती लिहायला विचारतं पाणीपुरी रेडी. पाणीपुरी खायची सुरुवात झालेली आहे. झोर घेतली सगळ्या. आता भैया नाही पाणीपुरी बनवायला. ज्याची त्यांनी बनवा आणि प्लीज खा. मुगा तुला आवडते पाणीपुरी. आता तर डायरेक्ट झोर घेतले. पण पाणीपुरी मस्त झाले. सगळ्या मेहनत केली तिच्यासाठी. सगळी म्हणजे त्याच्यामध्ये मी नव्हतो. मनसा वैष्णव ताईच नाही. मनसा चानू आणि ममता ताईने. अजून कोण. मी सगळे इन्ग्रेडियंट्स घेऊन आली. चला मग ही मावताई हिच्यासाठी पण काही 2 शब्द चांगलं बोलतो. मी काही पण केला.
मी एवढे एफर्ट्स घेऊन आले हे सगळं हा सगळं घेऊन आली ती. सामान. ह्या पाणी बनवण्यामध्ये 2 जणांचा हात आहे. मी माझ्या गणित आणलं. माणसाने पण बनवले ना पाणी. पाणी मिक्स केलं तुम्ही. पानी मिक्स केले. वाव, इतना बड़ा काम किया. नाही पण लिंबू पण पिरला ना. इसके लिए आपका अलग से सत्कार होगा. सध्या आता पाणीपुरी तर खाली, मंचुरियन पण खाल्लं, पावभाजी बनवायचं चालू आहे. ती खाल्यावर सगळ्यांचीच घरी जायची घाई होणार कारण बराच वेळ पण झाले. हळूहळू चालू आहे काम. चानूने भाजी बिजी मॅश केले. होल आता पावभाजी पण रेडी, कांदा पण शिजले. त्यांची तर पॅकिंग पण झाले. मी पण माझी करून ठेवलं पॅकिंग. पण आता ट्रेनला जायला कसा गर्दी असेल काही माहीत नाही कारण या साईडला नेहमी ट्रेनला गर्दीच असतं, येताना पण आणि जाताना पण. दुपारी जरा कमी गर्दी असते कारण पब्लिक कमी असतं दुपारी. पण आम्हाला इथंच उशीर झाला त्याच्यामुळे थोडा लेटच होणार निघाला. पण पावभाजी पण रेडी झाली. आम्ही ना त्याच्यामध्ये फूड कलर नाही टाकला, त्याला नॅचरल कलर आले बीट आणि मसाल्यांचाच. दिसायलाच सुंदर दिसते एकदम. आता फायनली पूर्णपणे रेडी झाले. आता फक्त खायचीच बाकी आहे तिला. पाव वगैरे आता गरम करून मग खाते. तनिषाला आम्ही जामच कामा सांगलन, इथं येऊन तिचं हाल झाल्यान जाम. आता पाव गरम करायला लावलं. शिकते मी. शिकते. नेक्स्ट टाइम तूच पावभाजी बनव. पाव गरम केली टेन्शन. तोडायचं टेन्शन नाही ठेवलंय. पहिलाच तिने घास काढून दिले पावाचे. क्या हुआ? लवंट. आता लास्ट डिश घेतले पावभाजी. आवरा खायला मग संपला सगळा. आता घरचा रस्ता धरायचा. कुछ बोलो पावभाजी के बारे में. मनसा जबरदस्ती नाही बहन, जबरदस्ती नाही. मनापासून बोल. तनिषा तुझी फेवरेट, मग तुला काहीतरी असेल ना त्याच्याबद्दल माहिती. काही नाही आता नाही, एकदाच. हेडफोन घालता जोरदार किंचाळत राहील. काय काय रिव्यू मांगले हो. रिव्ह्यू बहुत अच्छा है पावभाजी. मला तो जाम आवडलाय. पावभाजी माझी फेवरेटच आहे. माझी पण. मला पण जाम आवडतं. पावभाजी. तू ए पण सगळ्यांना सांगा आम्ही जबरदस्ती नाही केली आहे तुम्हाला बोलायला. कवळच विचार करत. तुझे कप ब्लॉग चालतो. चांगली झालंय. हात काढतो. चानू कनू ते दोनों घे. दोनों कैसे बिना हात के रखो. अरे खाऊन तर दे. नाही खायचे पहिले सांग. आता ना कॅमेरा चालू केला तुम्हाला होच बोलायला लागतं. कोणी म्हणाले पावभाजी? ऍक्च्युली मी पण शॉक आहे. कोणी म्हणाले पावभाजी म्हणजे एवढी चांगली आली का मला शब्द भेटत नव्हते काय बोलू. मी काय बोललीच नाही. हा चांगली चुनने पडेंगे किधर है हाथ. पोटने पुरत तुझा म्हणजे का. पावभाजी खायला विचारली. या चालल्या आता ट्रेननी. ट्रेन मिस होल म्हणून घाई मध्ये चालल्या तिघी जणी. चला बाय. आम्हाला पण आता निघायचं. जेजूलन झाला आम्हाला ना. थोडंसं लिंबू काढायचं. आता अंधार पण होतले कारण लवकरच अंधार होतं. निघतो आम्ही पण जरा लिंबू वगैरे काढून. अजून जायच्या मन नाही होत. त्याचं क्लायमेट बघून सगळ्यांना असं वाटलं इथंच राहावं पण जायला तर लागणारच. हा आज काम नाही म्हणून. लिंबू वगैरे झाडावरून काढून जायचं तर ते तोडतो. 6:30 वाजल्यान पण अंधार आवरा झाले. इन्फॉर्मेशन दिले 7 वाजता झोपतात झाड. पण करो भारी आहे. निघलो आम्ही पण चाललो घरा. आता व्लॉग पण आपण एंड करू. बाय बाय. फायनली घरी चाललो. बाय.